मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण अशा समस्येबद्दल बोलणार आहोत, ज्याचा सामना आयुष्यात कधी ना कधी जवळजवळ प्रत्येक माणूस करतो. जरा मनापासून विचार करा. तुम्ही आयुष्यभर कष्ट करून, घाम गाळून आणि अनेक वेळा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून पैसा कमावला आणि तोच पैसा तुम्ही विश्वासाने एखाद्या जवळच्या व्यक्तीला दिला, कारण त्याला गरज होती. कदाचित त्याला घर बांधायचे होते, व्यवसाय सुरू करायचा होता, मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज होती, किंवा एखाद्या कठीण प्रसंगात त्याला तुमच्या मदतीची आवश्यकता होती. त्यावेळी तुम्ही कोणताही स्वार्थ न ठेवता त्याला मदतीचा हात दिला. तुम्हाला वाटले की आज तो अडचणीत आहे, उद्या परिस्थिती सुधारली की तो तुमचे पैसे प्रामाणिकपणे परत करेल. बरोबर? असंही तुमच्या बाबतीत झालं असेल. पण मित्रांनो, अनेक वेळा वास्तव खूप वेगळं असतं. सुरुवातीला समोरची व्यक्ती म्हणते, थोडा वेळ द्या, पुढच्या महिन्यात नक्की मी देतो. त्यानंतर पुन्हा एखादा बहाणा करतो. कधी व्यवसायात नुकसान झालं, कधी पैशांची अडचण आली, किंवा कधी अजून थोडा वेळ हवा असतो. दिवस जातात, महिने जातात, पण तुमचे पैसे परत येत नाही. हळूहळू फोन उचलणं बंद होतं, त्यांच्या मेसेजच्या उत्तर येत नाही, किंवा काही लोक तर इतके बदलतात की उलट तुमच्याशीच कठोरपणे बोलू लागतात. काही जण सरळ सांगतात, जे करायचे ते करा, सध्या माझ्याकडे पैसे नाही. अशा वेळी मनाला सर्वात जास्त वेदना पैशांची नसते, तर तुटलेल्या विश्वासाची असते. कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण विश्वास तुटला की मन खूप दुखावते. आपण ज्याला आपले मानले, ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीने आपल्याकडे दुर्लक्ष करणे, ही भावना माणसाला आतून खचून टाकते. मेहनतीने कमावलेल्या प्रत्येक रुपयामागे आपला घाम असतो, वेळ असते आणि त्याग दडलेला असतो. त्यामुळे पैसा अडकला की फक्त आर्थिक नुकसान होत नाही, तर मानसिक तणावही वाढतो. रात्री झोप लागत नाही, सतत एकच विचार मनात फिरत राहतो. घरातील खर्च कसा भागवायचा, मुलांची फी कशी भरायची, कर्जाचा हप्ता कसा भरायचा, अशा अनेक चिंता माणसाच्या मनाला सतावत राहतात. सर्वात मोठी अडचण तेव्हा निर्माण होते, जेव्हा पैसे घेणारी व्यक्ती एखादा अनोळखी नसून आपलाच मित्र, नातेवाईक किंवा अनेक वर्षांचा परिचित व्यक्ती असतो. अशा वेळी आपण कठोर निर्णय घेण्यासही घाबरतो, कारण मनात सतत एकच विचार असतो, नातं बिघडेल, लोक काय म्हणतील, उद्या पुन्हा त्याच व्यक्तीला भेटावं लागेल. आणि या सगळ्या विचारांमुळे आपण शांत बसतो, पण समोरची व्यक्ती मात्र दिवसेंदिवस निर्धास्त होत जाते. मित्रांनो, जर तुमच्या सोबतही असं घडलं असेल, जर तुमचे कष्टाचे पैसे कोणाकडे अडकले असतील, व्यवसायात गुंतवलेले पैसे परत मिळत नसतील, किंवा अनेक वेळा मागूनही समोरची व्यक्ती पैसे देत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला 2 पारंपरिक आणि सात्विक उपायांबद्दल सांगणार आहे. या उपायांचा उद्देश कोणाचं नुकसान करणे किंवा कोणावर दबाव आणणे नाही. त्यामागील भावना अशी आहे की आपण देवाजवळ प्रार्थना करून, सकारात्मक संकल्प करून, योग्य प्रयत्न करत आपल्या कष्टाच्या धनासाठी आशीर्वाद मागावा. पण मित्रांनो, हे उपाय सांगण्यापूर्वी मी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट इथे करू इच्छिते. कोणताही उपाय हा तुमच्या प्रयत्नांची जागा घेऊ शकत नाही. तुमचे पैसे परत मिळवण्यासाठी योग्य संवाद, समजूतदारपणा आणि गरज पडल्यास कायदेशीर मार्ग यांनाही तितकेच महत्त्व आहे. हे उपाय श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक विचार दृढ करण्यासाठी केले जातात. त्यामुळे पुढे जे काही सांगणार आहे ते शांत मनाने पूर्ण लक्ष देऊन आणि समजून घ्या, कारण आता आपण पहिल्या उपायाची संपूर्ण प्रक्रिया, त्यासाठी लागणारे साहित्य आणि प्रत्येक टप्प्याचे सविस्तर मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आता आपण या पहिल्या उपायाची संपूर्ण प्रक्रिया एक एक टप्प्याने समजून घेऊया. सर्वप्रथम एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे हा उपाय कोणाचे वाईट करण्यासाठी नाही, कोणाचा द्वेष करण्यासाठी नाही, आणि कोणावर दबाव आणण्यासाठीही नाहीये. हा उपाय आपल्या कष्टाने कमावलेल्या प्रत्येक धनासाठी देवाजवळ केलेली एक नम्र प्रार्थना आहे. त्यामुळे हा उपाय सुरू करण्यापूर्वी मनातील राग, द्वेष, चिडचिडपणा आणि सुडाची भावना शक्य तितकी तुम्हाला बाजूला ठेवायची आहे. कारण जेव्हा मन शांत असतं, तेव्हा प्रार्थना अधिक एकाग्रतेने केली जाते. आता प्रश्न येतो की हा उपाय कोणत्या दिवशी करायचा आहे? परंपरेनुसार हा उपाय शुक्रवारी सकाळी आंघोळ करून आणि स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतरच करायचा आहे. सर्वप्रथम आपल्या देवघरात जाऊन
कुलदेवता, कुलदेवी किंवा ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा, हे परमेश्वरा, मी कोणाचेही वाईट मागत नाही. माझे कष्टाचे धन योग्य मार्गाने मला परत मिळू दे. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि संयम दे. आता या उपायासाठी लागणारे साहित्य तयार करून ठेवा. तुम्हाला एक स्वच्छ पांढरा कागद, 108 अखंड धन्याचे दाणे, धने अखंड घ्यायचे, एक छोटासा मातीचा कुंडी घ्यायची आहे आणि थोडे स्वच्छ पाणी लागेल. जर मातीची कुंडी नसेल तर घरातील झाडांसाठी असलेली मोकळी माती किंवा अंगणातील स्वच्छ जागाही वापरू शकता. या उपायासाठी कोणतेही महागडे साहित्य लागत नाही. श्रद्धा आणि मनाची एकाग्रता हीच यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. आता तो पांढरा कागद हातात घ्यायचा आहे. ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकले आहेत त्या व्यक्तीचं नाव त्यावर लिहायचं आहे. जर एकापेक्षा जास्त व्यक्तीकडे पैसे असतील तर प्रत्येकाचं नाव वेगळ्या ओळीत लिहायचं आहे. नाव लिहिताना कोणत्याही प्रकारचे अपशब्द, राग किंवा शाप लिहू नका. फक्त नाव लिहायचं, कारण हा कागद कोणाविरुद्ध तक्रार नसून देवाजवळ केलेल्या प्रार्थनेचे प्रतीक आहे. आता त्या कागदाची व्यवस्थित घडी करायची आहे. मातीच्या कुंड्यात एका छोटासा खड्डा करून ती घडी केलेली चिठ्ठी आहे त्यामध्ये ठेवून द्यायची आणि हलक्या हाताने मातीने झाकायचे. त्यानंतर 108 धन्याचे दाणे आहेत ते हातात घ्या. आता खरी प्रक्रिया इथे सुरू होते. एक एक धन्याचा दाणा मातीमध्ये टाकायचा आहे. प्रत्येक दाणा टाकताना त्या व्यक्तीचं नाव मनात किंवा हळूहळू आवाजात घ्यायचं आहे आणि त्याच वेळी आपल्या कुलदेवता, कुलदेवी किंवा ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्यांच्याकडे मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची. हे देवी, हे देवा, माझे कष्टाचे धन योग्य मार्गाने मला परत मिळू दे. माझ्या घरावर तुमची कृपा कायम राहू दे. मित्रांनो, ही प्रक्रिया घाईघाईने अजिबात करू नका. काही लोक 5 मिनिटात उपाय संपवण्याचा प्रयत्न करतात, पण तसे करू नका. प्रत्येक दाणा शांतपणे, पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने मातीमध्ये टाकायचा आहे. या प्रक्रियेला 20 ते 30 मिनिटे लागली तरी हरकत नाही, कारण हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न येतो की 108 दाणेच का? भारतीय परंपरेत 108 या संख्येला विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक जपमाळांमध्ये 108 मणी असतात आणि अनेक जण प्रार्थना किंवा मंत्र जप करताना या संख्येचा उपयोग करतात. त्यामुळे या उपायातही 108 धन्याचे दाणे वापरण्याची परंपरा सांगितली जाते. आणखीन एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे की धनेच का वापरायचे? धन्याचे बी हे अंकुरण्याचे, वाढीचे आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. या उपायात त्याचा उपयोग अशा पद्धतीने केला जातो की कारण आशा असते, प्रगती आणि सकारात्मक संकल्प यांचं प्रतीक म्हणून ते केलं जातं. म्हणून प्रत्येक दाणा मातीत टाकताना अशी भावना ठेवा की तुमचे अडकलेले काम हळूहळू योग्य दिशेने पुढे जात आहे. मित्रांनो, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच परिणाम मिळेल याची अपेक्षा करू नका. त्याच दिवशी समोरच्या व्यक्तीला रागाने फोन करू नका, वाद घालू नका किंवा अपशब्द वापरू नका. तुमचे पैसे मागणे हा तुमचा पूर्ण अधिकार आहे, पण तो अधिकार शांतपणे, समजुतीने आणि योग्य मार्गाने वापरणेही तितकेच महत्वाचे आहे. आता पुढील 9 दिवस या ज्यामध्ये कुंडीमध्ये तुम्ही घातले आहे त्या कुंडीची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. धन्याचे दाणे उगवल्यानंतर काय करायचे, 9व्या दिवशी ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची आणि या उपायात लोक नेमक्या कोणत्या चुका करतात, या सर्व गोष्टी आपण पुढे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की पहा, कारण अनेकांना याच टप्प्यावर सर्वाधिक प्रश्न पडत असतात. अनेक लोक शुक्रवारच्या दिवशी हा जो उपाय आहे करतात, पण त्यानंतर पुढील 9 दिवस काय करायचं याकडे दुर्लक्ष करतात. खरं तर या उपायामध्ये जितके महत्व पहिल्या दिवसाचं आहे तितकेच महत्व पुढील 9 दिवसांच्या सातत्यालाही आहे. म्हणून आता पुढे जे काही तुम्हाला सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. मित्रांनो, शुक्रवारी उपाय पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सलग 9 दिवस सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजा झाल्यानंतर त्या कुंड्याजवळ तुम्हाला जायचं आहे. कुंडीमधील मातीवर थोडंसं अगदी स्वच्छ पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. लक्षात ठेवा, जास्त पाणी घालू नका, अगदी थोडंसं. माती फक्त ओलसर राहील इतकंच तुम्हाला पाणी पुरेसं घालायचं आहे, कारण धन्याचे दाणे अंकुरण्यासाठीही योग्य प्रमाणात ओलावा आवश्यक असतो. पाणी घालताना आपल्या कुलदेवता, कुलदेवी किंवा ज्या देवतेवर तुमची श्रद्धा आहे त्यांचं स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा, हे परमेश्वरा, माझे कष्टाने कमावलेले धन योग्य मार्गाने माझ्याकडे परत मिळू दे.
मला परत मिळू दे आणि माझ्या मनातील चिंता दूर करा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि संयम दे. माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहू दे. ही प्रार्थना मोठ्याने म्हणायची गरज नाही. मनापासून केलेली प्रार्थना ही तितकीच महत्वाची असते. काही दिवसांनी तुम्हाला त्या मातीतून छोटे छोटे हिरवे अंकुर बाहेर येताना दिसतील. अनेक परंपरांमध्ये या अंकुराला नव्या सुरुवातीचे, आशेचे आणि सकारात्मक बदलाचे प्रतीक मानलं जातं. जसे एक छोटेसे बी जमिनीत रुजते आणि हळूहळू मोठं होतं, तसतसे आपल्या जीवनातील अडकलेली कामेही योग्य वेळ आल्यावर पुढे सरकू शकतात. अशी श्रद्धा या प्रक्रियेमागे व्यक्त केली जाते. त्यामुळे मित्रांनो, अंकुर दिसले म्हणून लगेच परिणाम झाला असे समजू नका आणि अंकुर दिसले नाहीत म्हणून निराशही, नाराजही होऊ नका. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, संयम आणि सातत्य. मित्रांनो, या 9 दिवसात आणखीन एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे आहेत तिच्याबद्दल मनात सतत राग, सूड किंवा द्वेष अजिबात ठेवू नका. याचा अर्थ असा अजिबात नाही की तुमचे हक्काचे पैसे सोडून द्यायचे नाही. तुमचे पैसे मागणे हा तुमचा पूर्ण अधिकार आहे, पण ते मागताना शांतपणे, समजुतीने आणि योग्य पद्धतीने संवाद साधायचा आहे. जर परिस्थिती गंभीर असेल, आवश्यक ते कायदेशीर किंवा आर्थिक मार्गही स्वीकारायचा आहे. हा उपाय त्याची जागा घेत नाही, तो तुमच्या श्रद्धेचा आणि सकारात्मक संकल्पाचा एक भाग आहे. आता 9व्या दिवशी काय करायचं ते समजून घेऊया. 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या कुंड्यातील माती आणि उगवलेले धन्याचे रोप आदराने हाताळा. परंपरेनुसार अनेक जण ते वाहत्या पाण्यात विसर्जित करतात. नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली, जसे वड आहे किंवा पिंपळ आहे, ती माती ठेवण्याची प्रथा काही ठिकाणी आढळते. हे करताना परिसर स्वच्छ राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि निसर्गाचा आदर राखायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो, पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून देवाचे आभार माना. मनात असा संकल्प करा की मी माझे प्रयत्न सुरू ठेवीन, मी निराश होणार नाही, योग्य मार्गाने माझे हक्काचे धन परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहील. मित्रांनो, अनेक वेळा श्रद्धेमुळे मनाला धीर मिळतो आणि धीरामुळे योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळते. म्हणून या उपायाकडे केवळ चमत्कार म्हणून पाहू नका. हा उपाय तुम्हाला मानसिक बळ देईल, सकारात्मकता वाढवेल आणि संयम देण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो. आता पहिला उपाय इथे पूर्ण होतो, पण या व्हिडिओमध्ये अजून एक अत्यंत सोपा आणि पारंपरिक उपाय बाकी आहे. या उपायासाठी फक्त 6 हिरव्या वेलची, एक पांढरा कागद, थोडी हळद, लाल कापड आणि मौली धागा लागणार आहे. हा उपाय शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या दिवशी केला जातो आणि अनेक लोक तो श्रद्धेने करतात. या उपायाची संपूर्ण प्रक्रिया, प्रत्येक टप्प्यामागील पारंपरिक समज आणि तो योग्य प्रकारे कसा करायचा हे आपण पुढच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे पुढचा भाग सुद्धा अजिबात चुकवू नका. हा उपाय सुद्धा अनेक ठिकाणी श्रद्धेने केला जातो. या उपायामध्ये कोणाचे वाईट करणे, कोणाला त्रास देणे किंवा कोणावर दबाव आणणे असा कोणताही उद्देश नाहीये. आपल्या कष्टाने कमावलेल्या धनासाठी देवाजवळ प्रार्थना करणे आणि सकारात्मक संकल्प करणे एवढाच यामागील भाव आहे. त्यामुळे हा उपाय करतानाही मन शांत ठेवा आणि कोणत्याही व्यक्तीबद्दल द्वेष किंवा सुडाची भावना मनात अजिबात ठेवू नका. हा उपाय शुक्ल पक्षातील शुक्रवारच्या रात्री करायचा आहे. अनेक परंपरांमध्ये शुक्रवार हा माता लक्ष्मीच्या पूजेसाठी शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे त्या दिवशी शक्य असल्यास घर स्वच्छ ठेवा, देवघरात दिवा लावा आणि माता लक्ष्मी तसेच आपल्या कुलदेवता किंवा कुलदेवीचे मनापासून स्मरण करा. दोन्ही हात जोडून प्रार्थना करा, हे माता, माझे कष्टाने कमावलेले धन योग्य मार्गाने मला परत मिळू दे. माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहू दे. हे सर्व साहित्य आधीच तुम्ही तयार करून ठेवा, जेणेकरून उपाय करताना तुमची अजिबात घाई होणार नाही. आता पांढरा कागद हातात घ्यायचा आहे. ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकले आहेत त्या सर्व व्यक्तींची नावं त्यावर लिहायची आहे. जर एकच व्यक्ती असेल तर एकच नाव लिहा आणि जर अनेक जणांकडे तुमचे पैसे अडकले असतील तर प्रत्येकाचं नाव वेगळ्या ओळीमध्ये लिहायचं आहे. नाव लिहिताना मनात कोणताही राग ठेवू नका. हा कागद कोणाला दोष देण्यासाठी नाहीये, तर देवाजवळ केलेल्या प्रार्थनेचा एक भाग आहे. मित्रांनो, यानंतर एका छोट्या
वाटीत थोडी हळद घ्या, थोडे पाणी मिसळून घ्यायचं आहे, हलका त्यावर लेप तयार करायचा आहे आणि त्या हळदीचं हलकेसे त्यावर शिंपडायचं. त्या कागदावर तुम्हाला ते हळदीचं पाणी शिंपडायचं. अनेक परंपरांमध्ये हळद शुभत्व, मंगल आणि पवित्रतेचे प्रतीक मानलं जातं. त्यानंतर त्या कागदाची नीट घडी करायची आहे आणि मौली धागा कलाव्याने ते हलकेसे बांधायचे. आता 6 हिरव्या वेलची घ्या आणि त्यांचे 2 समान भाग करा आणि एका लाल कपड्यामध्ये 3 वेलची ठेवायची आणि दुसऱ्या लाल कपड्यामध्ये उरलेल्या 3 वेलची ठेवायची. दोन्ही कपड्यांच्या छोट्या पोटली तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि आता या 2 पोटल्यांवरती उपयोग वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. पहिली पोटली त्या ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही पैसे, दागिने किंवा महत्वाची कागदपत्रे किंवा तिजोरी आहे तिथे ठेवू शकता. ती पोटली तिथे शांतपणे त्या ठिकाणी ठेवायची आहे. वारंवार ती उघडण्याची किंवा हाताळण्याची अजिबात गरज नाही, तिथेच ठेवून द्या. आणि आता दुसरी पोटली आहे आणि नाव लिहिलेला जो कागद आहे त्या रात्री झोपण्यापूर्वी हे दोन्ही वस्तू आहेत ते उशीखाली तुम्हाला ठेवायचं आहे. झोपण्यापूर्वी काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा आणि मन शांत करा. ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे आहेत तिचा चेहरा मनात आणायचा आहे, पण रागाने नाही तर शांतपणे. त्यानंतर मनात अशी प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, माझे कष्टाचे धन योग्य मार्गाने मला परत मिळू दे, माझ्या मनातील चिंता दूर कर आणि माझ्या घरात आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ दे. प्रार्थना झाल्यानंतर कोणत्याही नकारात्मक विचारांना मनात अजिबात जागा देऊ नका. शांतपणे झोपून जा. या उपायामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची भावना आणि श्रद्धा. अनेक वेळा मित्रांनो आपण फक्त प्रक्रिया करतो, उपाय करतो, पण मन दुसरीकडेच असते. त्यामुळे हा उपाय करताना पूर्ण एकाग्रतेने आणि सकारात्मक भावनेने तुम्हाला करायचा आहे. सकाळी उशीखाली ठेवलेली जी रात्री आपण पोटली ठेवली होती ती शनिवारी पोटली आणि कागद घेऊन पुढे काय करायचं आहे, तर ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची आणि या उपायानंतर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर हा शेवटचा टप्पा आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण खूप महत्वाचा तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, आता या दुसऱ्या उपायाचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा इथे सुरू होतो, तो समजून घ्या. अनेक जण इथपर्यंत सर्व प्रक्रिया व्यवस्थित करतात, पण शेवटचा टप्पा योग्य प्रकारे पूर्ण करत नाहीत. त्यामुळे आता पुढे जे सांगणार आहे ते शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकायचं आहे. मित्रांनो, शुक्रवारी रात्री तुम्ही उशीखाली ठेवलेली वेलचीची पोटली आणि नाव लिहिलेला कागद दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर बाहेर काढायची आहे आणि त्यानंतर शक्य असल्यास एखाद्या शांत ठिकाणी किंवा स्वच्छ ठिकाणी जा, जिथे जास्त गर्दी नसेल असे ठिकाण निवडायचं आहे. आणि अनेक परंपरांमध्ये या प्रक्रियेसाठी शांत वातावरणाला महत्त्व दिलं जातं, कारण त्यामुळे मन अधिक एकाग्र राहतं. आता त्या ठिकाणी एक छोटासा खड्डा तयार करा, त्यामध्ये नाव लिहिलेला कागद आणि ती वेलचीची पोटली ठेवून द्यायचे. काही पारंपरिक पद्धतीमध्ये या वस्तूंना अग्नी अर्पण करण्याची प्रथा सांगितली जाते, तर काही ठिकाणी त्यांचे योग्य प्रकारे विसर्जन करण्याची पद्धती आढळते. तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि स्थानिक नियमांचे पालन करून हे प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता ही प्रक्रिया करताना डोळे बंद करायचे आहेत आणि मनात अशी प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, माझ्या कष्टाने कमवलेल्या धनाचे रक्षण करा, माझे अडकलेले पैसे योग्य मार्गाने मला परत मिळू दे, माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ दे, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संयम आणि धैर्य द्या. ही प्रार्थना मनापासून करा. शब्दांपेक्षा मित्रांनो भावना अधिक महत्वाची असते. यानंतर घरी परत या आणि तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवलेली जी पहिली वेलचीची पोटली आहे ती तिथेच राहू द्यायची आहे. अनेक परंपरांमध्ये ती काही काळ तिथे ठेवण्याची प्रथा सांगितली जाते. तुम्हाला योग्य वाटल्यास आणि तुमचे आर्थिक व्यवहार पूर्वीसारखे झाल्यानंतर श्रद्धेने तिचे विसर्जन तुम्ही पाण्यामध्ये करू शकता. मित्रांनो, आता एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे की कोणताही उपाय करताना प्रामाणिकपणा, संयम आणि योग्य कृती या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात. जर तुमचे पैसे खरोखरच अडकलेले असतील तर समोरच्या व्यक्तीशी योग्य वेळी शांतपणे संवाद तुम्हाला साधायचा आहे. शक्य असल्यास व्यवहाराची नोंद, पुरावे किंवा इतर आवश्यक कागदपत्रे जपून ठेवायचे आहेत आणि गरज भासल्यास कायदेशीर सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका, कारण आध्यात्मिक श्रद्धा आणि व्यावहारिक कृती या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर माणूस अधिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो. तर मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला इथे सर्वांना आवर्जून सांगू इच्छिते की पुढे आयुष्यात कोणालाही मोठी रक्कम उधार देताना शक्य असल्यास व्यवहार लेखी स्वरूपात ठेवायचा आहे. विश्वास हा नात्यांचा पाया असतो,
पण स्पष्ट व्यवहार सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. त्यामुळे भविष्यात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता कमी होते आणि दोन्ही बाजूंचे संबंधही टिकून राहतात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 पारंपरिक उपाय समजून घेतलेले आहेत. तर या उपायांकडे चमत्कार म्हणून अजिबात पाहू नका. त्यांच्याकडे श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास वाढवण्याचा एक मार्ग म्हणून पाहायचा आहे. तुमचे हक्काचे धन परत मिळविण्यासाठी योग्य प्रयत्न करत राहा. देवावर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवायचा आहे. अनेक वेळा संयम, योग्य निर्णय आणि सातत्य यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टींचाही मार्ग सापडतो. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांसोबत आणि ज्यांचे कष्टाचे पैसे कुठेतरी अडकलेले आहेत अशा लोकांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे मत किंवा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की लिहायचा. मी प्रत्येक कमेंट वाचण्याचा प्रयत्न करते. अशाच ज्योतिष, वास्तू, आध्यात्मिक माहिती आणि पारंपरिक उपायांवरील व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. महादेव आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि यश नांदो हीच प्रार्थना. हर हर महादेव. जय माता दी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.